नमस्कार. खरं तर नरहरी झिरवळ याचा जो काही सोशल मीडियावर व्हिडिओ आता व्हायरल होतो आहे त्याबद्दल काही बोलावं असं अजिबात नाही. अशी अतिशय घृणास्पद ते सगळं बघावं लागतं आहे. खरं तर या प्रकरणाबद्दल एक शब्दही बोलू नये असं वाटलं होतं, परंतु 2-3 घटना अशा घडल्या की असं वाटलं की नाही, बोलणं गरजेचं आहे. त्यातली पहिला मुद्दा असा की नरहरी झिरवळांनी तो व्हिडिओ माझा नाहीच आहे, तो बनावट आहे असा आव आणायला सुरुवात केली. या अनुषंगाने माझं त्यांना एकच म्हणणं आहे की त्यांनी देवेंद्र फडणवीसला घेऊन, पवन यादवला घेऊन, जो गे आहे त्यांना घेऊन असा एक बनावट व्हिडिओ बनवून दाखवावा आणि तो सोशल मीडियावर टाकावा. म्हणजे जनतेलाही कळेल की खरोखर असं एक तंत्रज्ञान आहे जे इतकं प्रगत झालं आहे की कोणी माणूस घरी असेल तरीसुद्धा त्याचे असे अश्लील व्हिडिओ बनवता येतात. आणि तेव्हा आम्ही सत्य मानू की नरहरी झिरवळ हे निर्दोष आहे. तिथे मटणाचं ताट, दारूच्या रिकाम्या झालेल्या बाटल्या दिसत आहेत. तो व्हिडिओ हेतू पुरस्सर काढला गेला आहे, यात काही संशय नाही आहे. तो पवन यादवनी याला ब्लॅकमेल करण्यासाठीच तो व्हिडिओ काढला. त्या रूममध्ये अजून 1-2 लोकांचा वावर आहे जो दिसून येतो. कारण ते काही हॉटेलची रूम नाही आहे, शासकीय निवासस्थान आहे नरहरी झिरवळांचं. म्हणजे तिथे नक्कीच बेडरूममध्ये कॅमेरे असणार नाही आहेत. त्यांना तेच वाटलं होतं की इथे कॅमेरे नाही आहे, पण वयोमानानुसार आणि दारू प्यायल्यानंतर त्यांना हे भान नाही राहिलं किंवा त्यांना असं वाटलंच नाही की या रूममध्ये आणखीन कोणी असेल. त्यांनी आपलं खाणं पिणं आणि सगळं बाकीची अयाशी केलीत. व्हिडिओमध्ये दिसतंय की ते सगळा कार्यभाग उरकून थकून भागून झोपलेले आहेत. बाजूला तो पवन यादव आपले काढलेले कपडे परत घालतोय. हे सगळ्या इतक्या गोष्टी सत्य समोर येऊनसुद्धा तो व्हिडिओ माझा नाहीच आहे असं म्हणणं म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे. दुसरा मुद्दा असा की जे कोणी त्याची पाठराखण करत आहे की नरहरी झिरवळांना हेतूने फसवण्यात आलं. त्यांना राजकारणातून बाद करून किंवा मंत्रिपदावरून बाद करून कोणातरी माजी मंत्र्याचा ते पद बळकावण्याचा किंवा ते पद मिळवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. त्यापोटी त्याला फसवलं. ठीक आहे, तो व्हिडिओ काढला, ते फसवलं असेल, जे काही पवन यादवला मॅनेज केलं असेल, मान्य आहे. पण नरहरी झिरवळ एक मंत्रीपद आहे त्याच्याकडे. तो मंत्रिपदापर्यंत पोहोचलेला एक बुद्धिमान माणूस आहे. तो जर ते घाण कृत्य त्यांनी केलं नसतं तर त्याला कोणी अडकवलं नसतं. पवन यादवशी मैत्री करणं, त्याला रूममध्ये नेणं, मटण आणणं, दारूच्या बाटल्या आणणं, त्याच्यासोबत निर्वस्त्र झोपणं, ह्या सगळ्या गोष्टी जर नरहरी झिरवळांनी केल्या तर त्यांना फसवलं असं म्हणता येत नाही. ते शौकीन आहे असं म्हणू शकतो आपण की त्यांना छंद आहेत वेगळे वेगळे. हां, तसं फारसं त्यांना नाव ठेवण्यासारखं काही नाही आहे. कारण असे छंद अगदी फार मोठ्या लोकांनाच असतात. म्हणजे अल्लाउद्दीन खिलजीलाही आपण बघितलं की इतिहासामध्ये असं दिसून येतं की त्यालाही अशा प्रकारचे छंद होते. साधी राहणी असली तरी याची उच्च विचारसरणी आहे झिरवळांची. त्यामुळे हे सगळं स्वाभाविक आहे, त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नाही आहे. पण किमान लोकांना मूर्ख तर नका बनवू की त्याला फसवण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यांनी केलं आहे म्हणून तो फसला आहे. त्याला कोणी फसवलं नाही आहे, बळजबरी त्याच्याकडून करून घेतलेलं नाही आहे. आणि आणखीन एक तिसरा मुद्दा असा आहे की जे कोणी ह्या नरहरी झिरवळसारख्या माणसाला मतदान करतात त्या लोकांना माझं सांगणं आहे की नकारे इतकी घाण करू. आहेत ना अजून त्याच्या आजूबाजूला कोणीतरी निवडणुकीला उभे असतीलच ना. अशा फालतू, अशा नालायक, अशा गेलेल्या गॉन केस माणसाला, जो समाजासाठी एक कीड आहे, त्याला तुम्ही परत परत मतदान का करता? का त्याला निवडून देता? आणखीन काही बांडगुळं वर आलेत. आदिवासी समाजाचा तो नेता आहे, त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न चालला आहे. तर त्या मूर्खांना माझं असं सांगणं आहे की अरे त्याला आधी सांगा ना की तू असे घाण कृत्य करू नको. तू समाजाचं नेतृत्व करण्यासाठी तुला आम्ही सत्तेत पाठवलं आणि तू असे घाण कृत्य का करतोय? त्याला आधी जाब विचारा, ना की त्याची बाजू मांडा. अशीच तुम्ही बाजू मांडत राहिलात आणि असंच त्याला जर पाठीशी घालत राहिलात तर हे कृत्य, असे नेते सत्तेत येणं थांबणार नाहीत. अशा लोकांना घरी पाठवा. ही कीड आहे समाजाची. बघतानासुद्धा किळस येते, इतकं ते लाजिरवाणं आहे. तर ह्या असे जे मुद्दे आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आणि झिरवळ जो आहे तो कोणत्या टाईपचा नेता आहे, कोणत्या टाईपचा मंत्री आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. ते जरी आता बोलत असले की
हा व्हिडिओ माझाच नाही आहे, तर ते औषध मंत्री आहे, त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीवर औषध आहे. तसं त्यांनी हे औषध शोधून काढलं. परंतु मुख्य मुद्दा जो आहे तो आपण आता लक्षात घेतला पाहिजे.